श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थ अध्याय। ओम श्री गणेशाय नमः। मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षडोपशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने। न लगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन, सोडोनिया ओगाक्षिण नामस्मरण करावे। स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ येती हाता। स्वामी चरित्र गात एकता, पुनरावृत्ती चुकेल। गत अध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले यती, नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी। चोळ्याप्याचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव। हे तयाचे सुकृतपूर्व, नित्यसेवा घडे तयाती। जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी। नवविधी तत्पर सेविसी, ते धरती मानव रूप। चोळाप्या केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण। लक्ष्मी होऊन यापन, सहज आली तया घरी। कैसे हाय त्याची भक्ती, नित्य पाहती परीक्षा येती। नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे। चोळ्याप्याची सद्गुणिकांता, ती ही केवळ पतिव्रता। शोधित तिच्या चिंता, आनंद स्वामी सेवेचा। स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती। नगरवासी ज्यांची भक्ती, दिवसेंदिवस दृढ जडली। स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती। भूत लोक दर्शना येती, कामनाची ती धरोणी। कोणी संपत्ती कारणे, कोणी मागते संताने। व्हावी म्हणून या लग्ने, येती दूर देशाहुनी। शरीर भोगिले कष्टले, संसार तापे तृप्त झाले। मायामयी पसाऱ्याती फसले, ऐसे आले किती एक। सर्वांशी कल्पद्रुप समान, होऊनी कामना करीती पूर्ण। फक्त कार्य वास्तव अवतीर्ण, मानवरूपी झाले। फक्त अंतरी जे जे इच्छिती, ते स्वामी राज पुरविती। गुरुचरणी ज्यांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू। जे का निंदिक कुटील, तया शास्ते केवळे। नास्तिका प्रती तत्काळ, योग्य शासन करिताती। महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष। कोणा एका समयास, वर्तमान घडले बे। कोणी दोन संन्यासी, आले अक्कलकोटासी। सोनी म्हणती जनासी, ढोंगे यांच्या नांदी लागला। हा स्वामी नवे ढोंगी, जो नाना भोग भोगी। साधू लक्षणे यांचे अंगी, कोणतेही वसतसे। काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्यांची पाऊले। यात स्वार्थ ना परमार्थ मिळे, असला तुम्ही अवघेही। ऐसे तयांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणले। जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवलेक। पहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खुन। ज्या घरी बैसले ते कोणी या चालिले। एका भक्त्याची या घरी, पातळी स्वामीची स्वारी। तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी। तेथे त्या तिन्ही मूर्ती, बसविल्या भक्ते पाटावरती। श्री स्वामी आपुल्या चित्ती, चमत्कार म्हणती करू आता। दर्शने चूजन असंख्यात, पातले तेथे क्षणार्थात। समाज दाटला बहुत, एकच गर्दी झाली।
दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाव गर्जती वाचे हेतू पुरवावे म्हणीचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाचे कोणी नवसाते करीती कोणी आणून या देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरून क्षण एक घडता सत्संगती तत्काल पालटेती ही कुमती म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटिती पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणते येथेच मिळेल खावयासी आज सारा दिवस उपवासी जीव आमचा कळवळला मोडली जनाची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले तेव्हा एक क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत संन्यासी मणी झुरत व्याकुळ होत भुकेने समार्थांनी त्या दिवसी स्पर्श न केला नोदकासी सूर्य जाता असता चलासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवसी राहिले केवळ उपवासी रात्र होता ते आसी अन्नोदय वर्जसे जे पातले करू छळना त्यांची झाली विटांबना दंडवया दृष्टीत जाना अवतरले यतिवर्य त्यांच्या चरणी ज्याची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती सरली जगी ऐसी ख्याती लीला ज्यांची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढील निश्चिती त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास इति श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थ्याध्याय गौडः श्री स्वामी चरणामृतस्तु श्रीमस्तु शुभं भवति।